गुड इव्हनिंग. माझं नाव सचिन अपराज. मी इन्शुरन्स अँड वेल्थ क्रिएशनमध्ये काम करतो. आज मी एका टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग कसं असायला पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती जॉब सोडल्यानंतर त्याला रिटायरमेंट जर एन्जॉय करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने रिटायरमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे. लेट्स एक्झाम्पल, कोणत्या व्यक्तीला जर 25,000 पर मंथचं त्याला जर पेन्शन हवी असेल तर त्याला त्यांनी इन्व्हेस्टमेंट त्यांनी सेफ पोर्टफोलिओमध्ये त्यांनी करायला पाहिजे. जर त्याला 50,000ची रिक्वायरमेंट असेल तर त्याने 25,000 सेफ आणि 25,000 मॉडरेटमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर कोणत्या व्यक्तीला 75,000 अबोव जर त्याला पेन्शन हवी असेल मंथली तर त्याने 25,000 मिनिमम जी आहे ती सेफ पोर्टफोलिओमध्ये आणि बॅलन्स जी त्यांनी पेन्शन जी आहे त्यांनी मॉडरेट किंवा ॲग्रेसिव्हमध्ये करू शकतो. सेफ पोर्टफोलिओमध्ये तो रिटायरमेंटचं ॲन्युइटी प्लॅन परचेस करू शकतो आणि मॉडरेट आणि ॲग्रेसिव्हमध्ये तो म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, डायरेक्ट इक्विटी किंवा रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तो प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. जर तुम्हाला प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग हवं असेल तर तुम्ही अपराज वेल्थशी कनेक्ट करू शकता. अपराज वेल्थ